नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. माता आणि बाल यांचं सर्वांगीण आरोग्याचं हे सार्वजनिक आरोग्य केंद्राचे केंद्रबिंदू असून या ध्येयाला संस्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठल साईनाथ सामान्य रुग्णालय ठाणे येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत एकाच दिवशी 100 लहानग्यांवरती विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. मानवी शरीर हे एका वृक्षासारखं असतं. जसं त्याचं वय वाढत जातं तसे ते थोडे कमकुवत होत जातं. अशात ते बाल्यावस्थेत असताना त्यांची निगा राखणं आवश्यक आहे. हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी 100 मुलांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर आणि उपसंचालक डॉक्टर अशोक नंदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेले बोट, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल 100 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या. शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायची असल्यामुळे 2 दिवसा अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने उत्तम केली होती. केम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. डॉक्टर संजय ओक सर जे पेडियाट्रिक सर्जन आहेत, केम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डीन होते, त्याच्यानंतर डी वाय पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते. तर सर पेडियाट्रिक सर्जन आहेत. आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मी RBSK जे राबवत असतो. शाळामध्ये विद्यार्थीचा चेक करतो, त्यांना काही आजार असेल त्याचे ऑपरेशन्स करणं वगैरे ते आमचा तो पार्ट असतो. यासाठी सरांशी असोसिएशनमध्ये आम्ही शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो. सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात RBSCच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी. दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात. तर आज आपण इकडे जवळपास 100 मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेले आहेत, त्याची सगळं टेस्ट झाली आहे. आज ऑपरेशन चालू झाले आहे. आतापर्यंत जवळपास 35 ते 40 मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि ओक सरांमुळे ओक सर आणि सायन्सची जी पेडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे. त्या दिवसभरात ते जवळपास 100च्या घरात सर्जरी करतील. आणि लहान मुलं ज्या ठाणे जिल्ह्यातले आहेत, जे आदिवासी दुर्गम भागात आले, कसारा, कर्जत वगैरे पासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत, त्याच्यामध्ये गडवाडा वगैरे याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं. त्याची राहायची व्यवस्था इकडे केली, त्यांना पिकअप केलं, त्यांना ड्रॉपही करणार आहे. आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज राबवतो आहे आम्ही. आणि याच्यामध्ये जे काही बॅकलॉग किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करून घेणं कठीण होतं, ज्यांना खर्च एवढी करू शकत नाही, ज्यांना जास्त नॉलेज नाही, त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत करून फ्री ऑफ कास्टचा ऑपरेशनचा कॅम्प आहे. आणि ते केवळ संजय ओक सरांमुळे डॉक्टर संजय ओक सरांमुळे होत आहे. आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी करत आहेत. आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून संजय ओक सरांचं पेडियाट्रिक सर्जरीचं कॅम्प आपण इथे ठेवणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे.
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. HIV एड्स या रोगाचे प्रमाण कमी झालं असलं तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशभरातून एड्सला हद्दपार करण्यासाठी आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्था, NGO या सर्वांनीच एकत्रपणे काम करणं आवश्यक आहे. एड्स समूळ उच्चाटनासाठी एकजुटीने पुढाकार घेतला पाहिजे, असं प्रतिपादन आरोग्य सेवा संचालक नितीन आंबेडकर यांनी केलं. जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष ठाणे यांच्यामार्फत जागतिक एड्स दिन 2024 विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या स्वर्गीय दादा कुंडके MP थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी आरोग्य सेवा पुणे संचालक डॉ. नितीन आंबेडकर, उपसंचालक अशोक नंदापूरकर, आरोग्य सेवा पुणे संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, डॉ. अर्चना पवार, रतन गाडवे, आरोग्य देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी HIV एड्स कशामुळे होतो त्यामागील प्रमुख 4 कारणांची माहिती दिली. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना HIV निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केलं. जिल्ह्यातील मोफत औषधोपचार व चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. दरम्यानच्या कार्यक्रमात जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. जनजागृतीपर प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून रहेजा गार्डन पोलीस स्टेशनमार्फत तिनाथ नाका सर्व्हिस रोड ठाणे स्वर्गीय दादा कुंडके MP थिएटर ठाणे येथे विसर्जित करण्यात आली. उत्कृष्ट काम करणाऱ्या RTC, SRT, सुरक्षा केंद्र, क्षयरोग विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र, हस्तक्षेप प्रकल्प गट, रक्तपेढी यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 8 डिसेंबर 2024 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित FV सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1278 बूथवर ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे 2556 कर्मचारी कार्यरत असतील. गेल्या वेळी झालेल्या मोहिमेमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील 1,78,824 बालकांना लस देण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये ते आज गेले होते. राज्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने ते तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेले होते. एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे मागील 4 दिवसांपासून ते विश्रांती घेत होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्याने ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील, असं सांगण्यात आलं होतं. परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्याने तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तर तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेलो होतो, आता तब्येत ठीक आहे, असं बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमधून निघाले व नंतर वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी रवाना झाले. मंत्रिपदे आणि इतर राजकीय बाबींवरती चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाईन बैठक घेणार होते. परंतु आता पुन्हा तब्येत बिघडल्याने ही बैठक होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठक आजही होण्याची शक्यता होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासाठी खातेवाटपाविषयी सविस्तर चर्चा जाणार होती. मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचं वातावरण आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत आरोग्य प्रशासनाने सिव्हिल रुग्णालयात झिकाग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. 30 बेडच्या अद्ययावत कक्षाबरोबरच औषध साठा, आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात थंडीचा संमिश्र अनुभव सर्वजण घेत असताना बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली बघायला मिळते. अशातच राज्यात ठिकठिकाणी झिका व्हायरसचा लोन वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून या साथीचा रोग प्रसरण होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. झिका व्हायरस रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. झिका व्हायरस वाढतोय असं काही माध्यमांनी बातम्या केलेल्या आहेत, परंतु अशी वस्तुस्थिती नाही. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बघतोय, आपल्याकडे काही अशा केसेस नाही. तरी पण एखादी जो पेपरमध्ये बातमी असेल किंवा मग न्यूजमध्ये येते बातमी झिका व्हायरस वाढतोय म्हणून, आणि नागरिकांमध्ये थोडीफार त्याची घबराट निर्माण होते. त्यासाठी त्या दृष्टीने आपण ठाणे जिल्हा त्यासाठी सज्ज आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण बघतो जवळपास आपण 40 ते 50 बेड आपण इथे रिझॉर्ट ठेवलेले आहेत काही इन्फेक्शन डिसीजसाठी. जर केसेस आले तर आपण ॲडमिट करू. काळजी करण्यासारखं नाही. झिका व्हायरस हा सिंपल व्हायरल फीवर असतो. बऱ्याच वेळी साधा डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, अंगावर रॅश येणे ह्या सिम्पटम्स आहेत. अजून काही कॉम्प्लिकेशन होत नाही. फक्त प्रेग्नंट वुमनला झालं तर मग थोडेशा प्रॉब्लेम येतात होणाऱ्या बाळाला. तर काळजी करण्यासारखं नाही. घरी राहून ट्रीटमेंट करता येते. जर आलंच तर, असे साथ आपल्याकडे नक्कीच नाही, पण आलंच तर काळजी करण्यासारखं नाही. आणि जर असं काहीतरी ताप येऊन अंगावर जर कधी लालसर चट्टे येत असतील किंवा डोळे येत असतील असं जर सिम्पटम वाटलं आणि बॉडी असेल तर नजदीकचे जे काही डॉक्टर आहे, सरकारी हॉस्पिटल आपल्याकडे सगळीकडे PSC, RH किंवा SDH किंवा सिव्हिल हॉस्पिटल तात्काळ तिथे संपर्क साधा. त्या टेस्ट करण्याची फॅसिलिटी तिकडे अवेलेबल आहे आणि त्या ट्रीटमेंट करण्याची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि इव्हन ॲडमिट करायची गरज जरी पडली, उज्ज्वली नाही पडत तरी गरज पडली तर आपण त्यासाठी हा वार्ड तयार केलेला आहे. भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली संजय वाघुले यांच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन येथे 8 दिवसांसाठी आधार कार्ड कॅम्प व आदित्य बिर्ला आरोग्य विमा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस 549 रुपयामध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा, अपंग होऊन मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, कायमचे अपंगत्व 10 लाख रुपये, दवाखाना खर्च 60,000 रुपये, मुलांचा शिक्षणाचा खर्च 1 लाख रुपये, 2 मुलांसाठी ॲडमिट असेपर्यंत दररोज 1,000 रुपये, OPD खर्च 30,000 रुपये, अपघाताने मोडलेले हाड कोमा 1 लाख रुपये, कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25,000 रुपये, अंतिम संस्कार 5,000 रुपये याचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी आधार कार्डमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्यांचा सुद्धा कॅम्प येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, इतर भाजप कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक उपस्थित होते. यावेळी सदर शिबिराचा ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत एकच गर्दी केली होती. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व नौपाडा मंडळ महिला मोर्चा आयोजित या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमध्ये दुरुस्ती, बिर्ला इन्शुरन्सचं 549 रुपयामध्ये इन्शुरन्स, रिक्षाचालक असतील, टॅक्सी चालक असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, या ठिकाणी कमीत कमी याच्यामध्ये इन्शुरन्स या ठिकाणी उपलब्ध आहे. बिर्ला लाईफ इन्शुरन्सतर्फे या ठिकाणी इन्शुरन्स काढण्यात येणार आहे. पोस्टालतर्फे आधार कार्ड नवीन काढणं, आधार कार्डच्या दुरुस्ती, सुकन्या योजना आहे मुलींकरता, अनेक पोस्टाच्या विविध योजना आहेत आणि या योजनेला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भेटतो आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना एक आवाहन करतो आहे की आपण आपल्या आधार कार्डमध्ये पत्त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल, आधार कार्ड नवीन काढायचं असेल, विविध प्रकारच्या योजना ठाणे स्टेशन परिसरामध्ये आजपासून पुढील 8 दिवस या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त ठाणेकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व नौपाडा महिला मोर्चातर्फे आपण ठाणे स्टेशन परिसरामध्ये भारतीय डाक विभागातर्फे तसेच आदित्य बिर्ला आरोग्य विमातर्फे आधार कार्ड दुरुस्ती असेल, नवीन आधार कार्ड असेल, तसेच कमी पैशामध्ये इन्शुरन्स असेल असा कॅम्प आपण आज इथे ठाणे शहरामध्ये लावलेला आहे. ठाणे स्टेशन परिसरामध्ये जवळपास 7 ते 8 लाख लोकांचा फुटफॉल असतो आणि त्यामुळे लोकांना लगेचच आधार कार्ड दुरुस्ती व्हावी, त्यांना त्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी ठाणे स्टेशन परिसरामध्ये हा दुसऱ्यांदा आपण कॅम्प आयोजित केला आहे. याच्या आधी 2 महिन्याआधी सेम कॅम्प आपण इथे आयोजित केला होता आणि त्यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार लोकांनी या विम्याचा असेल आणि आधार कार्डचा असेल हा फायदा घेतलेला आहे. जे शिबिर आहे
भारतीय जनता पार्टीचे आमचे नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुचाली वाघुले यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे। या शिबिरामध्ये 549 रुपयात 10 लाखाचा अपघाती विमा दिलेला आहे। तसेच मोठ्या प्रमाणावरती त्यांचे अकाउंट झिरो बॅलन्स मध्ये अकाउंट काढण्यात येत आहे डिजिटल, आणि जे लाडक्या बहिणींनाही जे डिजिटल अकाउंट जे पाहिजे होते ते झिरो बॅलन्स मध्ये इथे मिळत आहेत। ओपीडी साठी आणि याच्यासाठी हा जो 60,000 रुपये जो अपघाती विमा मार्फत खर्च देण्यात येणार आहे। अपंग झाल्यावरती त्यांना 10 लाखाचा विमा देण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणावरती जे स्थानिक नागरिक आहेत आणि रेल्वे प्रवासी आहेत यांनी सहभाग इथे दिलेला आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।